मी सर्वांचा लाडका संतोष राणे, दिग्गज वार्ताहर या यूट्यूब चॅनलसाठी मी आज टेंभोडे येथील सुभाष पाटील यांच्याकडे प्रभाग क्रमांक 8 ब मधून निवडणुकीत उभे आहेत त्यांच्याशी मुलाखत घेण्यासाठी मी त्यांच्या इकडे ऑफिसला कार्यालयात आलो आहे. आपला परिचय करून द्या. मी सुभाष रुक्मिणीबाई विष्णू पाटील. मी टेंभोड्यातला रहिवासी असून प्रभाग क्रमांक 8 ब मधून एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या धनुष्यबाण या निशाने मी निवडणूक लढवत आहे. आपण 2 वेळा नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलात. त्या काळात आपण केलेली कामे. मी त्या काळामध्ये अगदी 2009 ते 14ची निवडणूक पहिल्यांदा मी लढवलो आणि मी उपनगराध्यक्ष झालो. तेव्हा अतिशय कमी प्रमाणामध्ये नगर परिषदेचा उत्पन्न इन्कम सोर्स होता. काही उत्पन्नाची बाजू नव्हती. मी तरी देखील बाहेरून फंड आणून त्या काळी देखील चांगले रस्ते स्मशानाकरता फंड घेऊन मी वडिलांची एक स्मशान बनवून घेतली आणि 26 गाव पाणीपुरवठा योजनेचं पाणी या पालघरकरता आणण्याचं काम केलं आणि मिशन कंपाऊंडच्या अंतर्गत रस्ते आणि गावातले बरेचसे रस्ते मी त्यावेळी करून घेतले. आपल्यालाच निवडून का द्यावे असं तुम्हाला का वाटते? खरं तर मी आता ह्या वेळेला उमेदवारी पूर्णपणे नाकारली होती. मला आता उमेदवारी देऊ नका. माझ्याकडे जिल्हा प्रमुख आले त्यांना देखील म्हणाला तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही आणि लढवायला सांगू नका. मला काही समाजाची कामं करायची आहेत. पण मी ज्यांना समोर बघतो की जे निवडणूक लढवायला पाहिजे त्यांची जी गावातनं जी अडवणूक चाललेली आहे, बिल्डर असू द्या, कोणा जागा घेऊ द्या, कोणाच्या घराचा प्रयत्न असू द्या, अनेक प्रकारची, त्याला चोख उत्तर माझ्या पक्षाचा माणूस सुभाष पाटीलच देऊ शकतो असं आदरणीय माझ्या पक्षप्रमुखांना वाटलं. त्यांनी डायरेक्ट थेट मला फोन करून सांगितलं की ही निवडणूक तुम्हाला लढवायची आहे आणि म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. सर्वकडून सुभाष दादा या नावाने संबोधले जाते, तर तुम्ही खरंच दादा आहेत का? एक दोघांना असं पण वाटलं दादा याचा अर्थ मी दादागिरी करत असेल असं. पण खरं तर काय आहे की मी गावातील काही कामं केल्या कारणाने लहान थोर माणसाने मला दादा सांगायला सुरुवात केली. आता तर माझ्या जोडीला प्रियंका पडमेळी दिदी देखील आहे. तर दादा हे प्रेमाने माझं पडलेलं एक नाव आहे पालघर नगर परिषदेवर. त्याचा अर्थ मी कुठे दादागिरी वगैरे केली नाही. दादागिरी केली पण ती कुठे केली तर माझ्या प्रभावातल्या काही समस्या असतील आणि एखादा अधिकारी ऐकत नाही त्याला मात्र मला दादागिरी करून तो विकास काम काय असेल आणि ते अडत असेल तर मी त्यांच्याकडनं करून घेतलं. एवढं मात्र निश्चित आहे. तुम्ही इतर नगरसेवकांपेक्षा वेगळे कसे आहात? वेगळं असं एक वेगळं पण म्हणावं लागेल. काही नगरसेवकांना आपण नगरसेवक झालो की नगरपालिका लढवत असताना अनेक समस्यांना तोंडावरती लढवावी लागते. म्हणून त्यांना असं वाटतं की आम्ही नगरसेवक म्हणून काहीतरी वेगळे आहोत. मला असं माझं मत आहे की नगरसेवक हे एक लोकांनी दिलेलं लोकप्रतिनिधी म्हणून आपण पद ज्यावेळी भूषवतो त्यावेळी त्यांच्यातलं एक हो आपण त्यांच्यातली कामं केली पाहिजे आणि विशेष करून आपल्याला ज्या कामाकरता पाठवलेलं आहे ती कामं देखील तेवढीच करणं गरजेचं आहे. मी तशा प्रकारचा प्रयत्न करतो आहे आणि पुढेही भविष्यकाळामध्ये माझ्या प्रभागामध्ये आणखी विकासात्मक कामं करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून मी इतरांपेक्षा स्वतःला एक वेगळा समजतो. पालघर नगरपरिषद क्षेत्रात टेंभोडे गाव हे वेगळे कसे आहे? खरं तर हे आज आपण बघायला 113 वर्ष झाली ते संजीवन समाधी आहे, श्री क्षेत्र टेंभोडे आहे. आपण सगळेजण जाणता हे एक कृषी प्रधान देखील गाव आहे. इथे आजही बागायती होता जरी DPR तयार झालेला असला तरी. आणि अशा ठिकाणी माझ्या टेंभोड्या लोकांना कुठलीही दगडविटाची खाण नाही, कुठल्या कंपन्या नाहीत, काही नाही. स्वकष्टाने कमावून माझं ते म्हटले गाव गुन्ह्यागोविंदा राहतात आणि खऱ्या विकास करणाऱ्या माणसाला सातत्याने निवडून देतात. त्याच्यामुळे माझं हे टेंभोडं गाव हे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. कारण निवडणुकीनंतर सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन आम्ही या गावचा विकास करायचा जर राहिला असेल तर तो एकत्र येऊन करतो. त्याच्यामुळे मला माझं गाव हे वेगळं वाटतं आहे. आपल्या नगरपरिषद क्षेत्रामध्ये सर्व पालघरच्या भागातून गटारचे पाणी आहे ते आपल्या टेंभोड्यामध्ये येते, याबद्दल काय म्हणते? अगदी खरी गोष्ट आहे. ज्यावेळेला एखाद्या स्थानिक संस्थेचा जन्म होतोय त्यावेळेला पुढे प्रश्न सातत्याने भेडसावतच असतात. पण ह्याच्याकरता पर्याय मार्ग असा आहे की आपल्या पालघर नगर परिषदेमध्ये भुयारी गटार झालं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस 2009-14ची निवडणूक लढवली त्या ह्याच्यामध्ये 90% त्यावेळी 100 करोड रुपये पालघरची भुयारी गटार होणार होते. तेव्हा 90% त्याचं योगदान केंद्र सरकारचं, 10% राज्य सरकारचं आणि एकही पैसा नगरपालिकेने भरायचं नाही. अशा प्रकारचं ज्या वेळेला आम्ही 100 करोडचा भुयारी गटाचा DPR तयार केला त्याला विरोधकांनी विरोध घातला आणि ती वेळ निघून गेली. म्हणून आज तो DPR
येणाऱ्या 40 वर्षाची गरज लक्षात घेता पुढच्या भविष्यकाळातली 240 करोड रुपयाचं झालेलं आहे. तर आम्ही भविष्यकाळामध्ये टेंभोड्यात येणारं पाणी ज्यावेळी STP प्लॅन असतील, एक टेंभोड्यामध्ये एक पाणेरीकडे असेल, एक आपला कलेक्टर ऑफिसच्या बाजूला असेल, ज्यावेळी ह्या 3 ठिकाणी पाणी आम्ही ज्यावेळी प्रक्रिया करून नाल्याला सोडू त्यावेळी हे जे आज अगदी ज्याने बोर बिघडत आलेले वगैरे आहेत ते तर सुधारतील, पण ह्याच पाण्यावर म्हणजे टेंभोड्यातल्या शेतकऱ्यांना शेती देखील करता येईल आणि अशा प्रकारचा प्रयत्न माझा करणार आहे. आणि त्याच जोडीला पुन्हा माझा नाला पण बंदिस्त कसा करता येईल, ज्याला रिटर्निंग वाल बांधून भविष्य काळामध्ये हे जे पाणी आहे जे शुद्ध केलेलं जरी पाणी असलं तरी ते आजूबाजूला पण जाणार नाही याचा देखील आम्ही प्रयत्न करणार. आपण आता निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागासाठी मुख्य कोणत्या गोष्टी करणार आहात? तसं आता बघायला गेलं तर एका बहुउद्देशीय इमारतीची मी आता सुरुवात केलेली आहे. मी टेंभोड्याच्या 2 कमानी घेतलेल्या आहेत, स्वातंत्र्य स्थळ घेतलेलं आहे. माझ्या गावामध्येच हिरादाय कुडू, भास्कर लक्ष्मण, गणपांडू पाटील अशी हे मंडळी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला होता. त्यांना स्वातंत्र्य सैनिकमध्ये मानधन पण मिळत होतं, ते आता आमच्यामध्ये नाही मिळत, पण त्याच्या स्मृती जपणं गरजेचं आहे. म्हणून स्मृतीस्थळाचं मी सगळं हे सुरेंद्र बोरसे यांच्या कंपनीकडे करून घेतलेलं आहे. आणि मी जी इमारत बांधतो त्याच्यामध्ये 2 लॅब, एक डिजिटल लायब्ररी, 2 प्रकारची जिम, वरती एक हॉल छोटेखानी कार्यक्रम करण्याकरता आणि गाड्या अशी अद्याप अशी ती इमारत आहे पालघर नगर परिषदेच्या मालकीची पहिल्यांदा माझी टेंभोडे गावात ती होत आहे आणि ती संकल्पना मी केली आणि मी मांडली, याचा मला आनंद आहे. परंतु हा तुमच्यावरती आरोप लावला गेला आहे, याबद्दल तुमचं काय? गेल्या मागच्या ह्याच्यामध्ये एवढी विकास कामं टेंभोड्यामध्ये झाली, सर्व पक्षी लोकांनी कामं केली. मी त्याची व्यवस्था दिली माझ्या गावात लोकांनी. कोणीतरी आमच्या अफसराई घरातने करावं, कोणीतरी अजय गावडे यांनी करावं, एखादं जितू प्रमाणे यांनी करावं, असे अनेकांना आपण काम दिले. पप्पू गावडे आमच्याकडे, सागर असतील, लोकेश असतील, असे काही कार्यकर्ते आहेत छोटी मोठी जी कामं कोणी करत नाही ती कामं त्यांनी केली पाहिजे. कारण लोक नेहमी लाभ देणारी कामं बघतात. लोकप्रतिनिधी ज्यावेळी एखादं काम आणतोय ना ते काम पूर्णतः गेलं पाहिजे. जी कोणी करत नाही ती कामं शेवटी कुणाला कुणाला करावी लागतात. आता विरोधकाकडे कुठला मुद्दाच उरला नाही. सुभाष पाटील भ्रष्टाचार करतो हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. ह्या केलेल्या कामामध्ये आज कितीतरी जण विरोधकांच्या सोबत आहे, माझ्या विरोधकांच्या. त्यांनी माझ्या एखाद्या अर्थाने आरोप करून सांगावं की लवकर दादाने आमच्याकडे काही मागितलंय आणि घेतलंय म्हणून. मग कशी भ्रष्टाचारी आरोप म्हणजे मी असं म्हणतो त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकलेली आहे, कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे मिळत नाही. सुभाष दादाला फक्त बदनाम कसं करता येईल एवढं बघण्याकरता त्यांचे ते आरोप आहेत.